हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत बापू सावळवाडे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित सांगली हायस्कूल सांगली या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या भारत सावळवाडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि मित्रांनो, आत्ता आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील चॅप्टर नंबर 5 प्रकरण क्रमांक 5 उष्णता म्हणजे चॅप्टर नंबर 5 हीट यामधील 8व्या भागाकडे येणार आहोत. आणि या 8व्या भागामध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज अँड मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी बाय यूजिंग दी कॅलरीमीटर या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. तर इथं पहा, हीट एक्सचेंज. इथं बॉक्स ऑफ हीट रेजिस्टंट मटेरियल असा दाखवलेला आहे. आणि या हीट रेजिस्टंट मटेरियलमध्ये आतल्या बाजूला एक हॉट ऑब्जेक्ट आहे, म्हणजे एक उष्ण वस्तू आहे, आणि एक थंड वस्तू आहे. ह्या दोन वस्तू जर एकमेकांच्या संपर्कात आल्या तर त्या ठिकाणी हॉट ऑब्जेक्टकडून कोल्ड ऑब्जेक्टकडं उष्णतेचं स्थानांतरण होतं किंवा हस्तांतरण होतं. आणि मग हॉट ऑब्जेक्टचं तापमान कमी होतं आणि कोल्ड ऑब्जेक्टचं तापमान वाढतं. अशा पद्धतीनं उष्णता जी एक्सचेंज होते ती कशी होते त्याच्याबद्दलचे काही नियम या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पाहूयात. तर आता मित्रांनो, आपण पहा, इफ हीट इज एक्सचेंज्ड बिटवीन ए हॉट अँड कोल्ड ऑब्जेक्ट, द टेम्परेचर ऑफ द कोल्ड ऑब्जेक्ट गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू गेन ऑफ एनर्जी अँड द टेम्परेचर ऑफ द हॉट ऑब्जेक्ट गोज ऑन डिक्रीजिंग ड्यू टू लॉस ऑफ एनर्जी. थंड वस्तू उष्णता ग्रहण करते, त्यामुळे तिचं तापमान वाढत जातं. आणि गरम वस्तू उष्णता देते आणि त्यामुळे तिचं तापमान कमी होत जातं. द चेंज इन टेम्परेचर कंटिन्यूज टिल द टेम्परेचर्स ऑफ बोथ द ऑब्जेक्ट्स अटेन द सेम व्हॅल्यू. दोन्हीही वस्तूंचं तापमान जोपर्यंत समान होत नाही तोपर्यंत ही उष्णता देण्याची प्रक्रिया, उष्णता हस्तांतरण करण्याची प्रक्रिया चालूच राहते. In this process, the cold object gains heat energy and the hot object loses heat energy. If the system of both the objects is isolated from the environment by keeping it inside a heat resistant box, meaning that the energy exchange takes place between the two objects only. म्हणजे जर एखाद्या बंदिस्त अशा केसमध्ये जर ठेवलं, जर तो हीट रेजिस्टंट कवर असेल तर उष्णता बाहेर पडत नाही. म्हणजे जे काही उष्णतेचं हस्तांतरण होणार आहे ते त्या दोन वस्तूंमध्येच फक्त होणार आहे. देन नो एनर्जी कॅन फ्लो फ्रॉम इनसाइड द बॉक्स ऑर कम इन टू द बॉक्स. तर काही उष्णता त्यातून बाहेर पडेल किंवा बाहेरची उष्णता त्यात येईल अशी प्रक्रिया घडणार नाही. आणि त्यामुळं अशी व्यवस्था जर आपण केली तर आपल्याला एक सूत्र मिळतं किंवा एक प्रिन्सिपल मिळतो. आणि तो प्रिन्सिपल आहे, we get the following principle: heat energy lost by the hot object is equal to heat energy gained by the cold object. गरम वस्तू उष्णता गमावतो आणि तेवढ्याच प्रमाणामधील थंड वस्तू ती उष्णता ग्रहण करतो. ओके, दिस इज कॉल्ड प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज किंवा उष्णता स्थानांतरणाचं हे तत्व आहे. नाउ नेक्स्ट इज द मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट. विशिष्ट उष्माधारकतेचं मोजमाप कसं करता येईल? बाय मिक्सिंग मेथड अँड कॅलरीमीटर. तर कॅलरीमीटरच्या साहाय्यानं ही उष्णता कशी मोजली जाते ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. द स्पेसिफिक हीट ऑफ एनी ऑब्जेक्ट कॅन बी मेजर्ड युजिंग मिक्सिंग मेथड. फॉर दिस कॅलरीमीटर इज यूज्ड. याच्यासाठी कॅलरी मापी वापरली जात असते. You have learnt about calorimeter in the previous standard, in standard 8th. आता मी थोडंसं त्या कॅलरीमीटर बद्दल सुद्धा आपल्याला सांगणार आहे आणि त्यानंतर मग आपण पुन्हा या ठिकाणी येणार आहोत. आता मित्रांनो, आपल्याकडे या ठिकाणी कॅलरी मापी आहे आणि हे कॅलरी मापीचं जे स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे ते मी आपल्यासमोर सादर करतोय. आणि यामध्ये आपल्याला लक्षात येईल की इथं हा बॉक्स आहे, हीट रेजिस्टंट बॉक्स आहे, वुडन बॉक्स असतो शक्यतो. आणि त्याच्यामध्ये कापूस किंवा आणखी इतर काही असे लाकडाचा भुसा वगैरे या ठिकाणी भरलेला असतो की ज्याच्यामुळं उष्णता
आतल्या भांड्यापासून बाहेर जाणार नाही आहे. आणि वरच्या बाजूला वुडन लिड असतं, म्हणजे लाकडी झाकण असतं. त्याला थर्मोमीटरसाठी आणि या स्टररसाठी काही छिद्र ठेवलेले असतात. आणि हा थर्मोमीटर आत इन्सर्ट केलेला आहे. आतमध्ये हे कॉपर व्हेसल असतं, तांब्याचं भांडं असतं, इनर व्हेसल. प्रयोग असा करायचा असतो की इथं हे पाण्याचं तापमान आधी किती आहे ते मोजता येतं थर्मोमीटरच्या साहाय्यानं. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एखाद्या माहिती असलेल्या तापमानाचा पदार्थ, म्हणजे तो शक्यतो तांब्याचा गोळाच असतो, तो जर यात घातला तर इथं तापमानामध्ये किती वाढ होते, फायनल टेम्परेचर किती होतं हे समजतं. आणि ते फायनल टेम्परेचर व्यवस्थितपणानं समजावं म्हणून आपण ढवळणीनं ते सगळं मिश्रण ढवळत राहायचं आहे. आणि ते ढवळल्यानंतर त्यात जी उष्णता आहे, ही उष्णता म्हणजे तो हॉट ऑब्जेक्ट इथल्या कोल्ड ऑब्जेक्टकडं, म्हणजे त्या पाण्याकडं स्थानांतरित करतो. मित्रांनो, इथं जरी त्या पाण्यामध्ये उष्णता जात असली तरीसुद्धा हे जे कॉपर व्हेसल आहे आतलं, त्या कॉपर व्हेसलकडं सुद्धा ती उष्णता जाणार आहे. आणि त्यामुळं इथं उष्णता ग्रहण करणाऱ्या दोन वस्तू आहेत, एक पाणी आणि दुसरा आहे कॉपर व्हेसल. आणि त्यामुळं इथं दोन्हींच्याही वस्तुमानाची, दोन्हींच्याही तापमानाची आणि दोन्हींच्याही स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीजची दखल घ्यावी लागते. त्यांचं आपल्याला गणित मांडावं लागतं. आणि म्हणून आता ही सगळी संकल्पना लक्षात आल्यानंतर पुन्हा एकदा आपण मूळ भागाकडे जाऊया. तर आता आपण इथं पुढे पाहूया. इफ ए हॉट सॉलिड ऑब्जेक्ट इज पुट इन दी वॉटर इन ए कॅलरीमीटर, हीट एक्सचेंज बिटवीन दी हॉट ऑब्जेक्ट अँड दी वॉटर and also with the calorimeter starts. This continues till the temperatures of the solid object, water and the calorimeter becomes equal. सगळ्या संपूर्ण म्हणजे तो हॉट ऑब्जेक्ट सॉलिड जो काही बुडवलेला असेल तो, त्या कॅलरीमीटरमध्ये असलेलं पाणी आणि तो संपूर्ण कॅलरीमीटर, ह्या सगळ्यांचं तापमान जोपर्यंत इक्वल होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया चालू राहते. Therefore, heat lost by solid object is equal to हीट गेन्ड बाय दी कोल्ड ऑब्जेक्ट्स. ते दोन आहेत आणि ते आहेत हीट गेन्ड बाय वॉटर इन दी कॅलरीमीटर प्लस हीट गेन्ड बाय दी कॅलरीमीटर इटसेल्फ. हिअर हीट लॉस्ट बाय दी सॉलिड ऑब्जेक्ट Q इज इक्वल टू मास ऑफ दी सॉलिड ऑब्जेक्ट इंटू इट्स स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इंटू डिक्रीज इन टेम्परेचर. सिमिलरली हीट गेन्ड बाय वॉटर Q1 इज इक्वल टू मास ऑफ दी वॉटर into its specific heat capacity into increase in its temperature. पाण्याच्या तापमानात होणारा बदल, पाण्याचं वस्तुमान, पाण्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि पाण्याचं तापमान यांचा गुणाकार आहे. ऑल्सो हीट गेन्ड बाय दी कॅलरीमीटर Q2 इज इक्वल टू मास ऑफ दी कॅलरीमीटर इंटू इट्स स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इंटू इन्क्रीज इन इट्स टेम्परेचर. म्हणजे इथं कॅलरीमीटरने सुद्धा उष्णता ग्रहण केलेली आहे, म्हणून कॅलरीमीटरचं वस्तुमान, कॅलरीमीटरचं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि कॅलरीमीटरचं तापमान कितीनं वाढलं किंवा त्याच्यामध्ये काय फरक पडला हे सुद्धा आपल्याला नोंदवून ठेवावं लागेल. आणि त्यानंतर पुढं आपण त्याच्यावरून गणिताचं सूत्र तयार करू शकतो. हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन्ड बाय दी कॅलरीमीटर प्लस हीट गेन्ड बाय वॉटर. आणि मग म्हणजे पाण्याची जी उष्णता ग्रहण झालेली आहे ती Q1 आणि कॅलरीमीटरने जी उष्णता ग्रहण केलेली आहे ती Q2. तर Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2 किंवा Q इज इक्वल टू Q2 प्लस Q1. युझिंग दीज इक्वेशन्स, इफ द स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर अँड द कॅलरीमीटर आर नोन, द स्पेसिफिक हीट ऑफ द सॉलिड ऑब्जेक्ट कॅन बी कॅल्क्युलेटेड. म्हणजे जर आपल्याला कॅलरीमीटर नोन असेल, त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी माहिती असेल, पाणी आपल्याला माहिती आहे, पाण्याचं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी माहिती आहे, तर मग तो जो काही सॉलिड ऑब्जेक्ट सोडलेला आहे त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किती आहे ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. किंवा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज माहिती असलेल्या एका पदार्थाचं तापमान माहिती आहे, दुसऱ्या पदार्थाचं तापमान माहिती आहे, तर तिसऱ्या पदार्थाचं तापमान किती होईल या पद्धतीनं हे कॅल्क्युलेशन्स आपल्याला करावे लागतात. अशाच प्रकारची सॉल्व्ड न्यूमेरिकल एक्झाम्पल्स जी आहेत, ही न्यूमेरिकल एक्झाम्पल्स माझ्या यानंतरच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हे संपूर्ण प्लेलिस्ट्स आपण सर्व जर रन केले तर त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व व्हिडिओज मिळू शकतील. मित्रांनो, आणखी प्रिपेअर ए प्रेझेंटेशन युझिंग व्हिडिओज, पिक्चर्स, ऑडिओज, ग्राफ्स एटसेट्रा टू एक्सप्लेन व्हेरियस कन्सेप्ट्स इन दिस चॅप्टर.
collect all such material from the internet using information technology, and under the guidance of your teachers arrange the competition of such presentations in your class. तर अशा प्रकारची एक छोटीशी कॉम्पिटिशन किंवा त्याची माहिती कलेक्ट करणं ही प्रक्रिया आपण करावी असं पाठ्यपुस्तकामध्ये सुचवलं गेलेलं आहे. आणि यानंतरचे हे सॉल्व्ड न्यूमेरिकल एक्झाम्पल्स आणि स्वाध्यायासाठी आपण माझी प्लेलिस्ट जरूर पाहू शकता. मित्रांनो, माझं हे मार्गदर्शन जर आपल्याला आवडलं असेल तर जरूर लाईक करा, उपयुक्त वाटलं असेल तर जरूर इतरांच्यासाठी शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.